नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न addition and subtraction. Addition and subtraction of like fractions in the unit number 5. तर आज आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करूया, ॲडिशन नेमकी कशी करायची, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते पाहूया. त्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यायचं आहे. बघा, 3/5 + 4/5 3/5 अधिक 4/5 यांची आम्हाला बेरीज करायची आहे. मग बेरीज करताना काही नियम ठरलेले असतात. तर त्याचा नियम काय आहे, विच इज द रूल ऑफ धिस ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. तर बघा, रूल असा सांगतो, वेन वी ॲडिंग द लाईक फ्रॅक्शन्स, जेव्हा आम्ही समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करत असतो तेव्हा काय केलं पाहिजे, वी ॲड द फर्स्ट न्यूमरेटर ऑफ दोज बोथ फ्रॅक्शन्स. म्हणजे ह्या दिलेल्या अपूर्णांकाचे जे अंश आहेत त्यांची पहिल्यांदा आम्ही बेरीज केली पाहिजे. अँड देन राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज. आणि दिलेला त्यानंतर काय करायचं आहे, जो छेद आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा आहे. मग काय करूया, पहिल्यांदा आहे ते अंश लिहून घेऊया. 3 + 4 अपॉन डिनॉमिनेटर कोणता आहे, 5/5. तर बघा, अंश मी आहे तसे घेतले, 3 अधिक 4 आणि छेदामध्ये आहे तसा 5 लिहिला. ठीक आहे. मग आता यांची बेरीज करूया. 3 + 4 7/5. तर 3 आणि 4ची बेरीज 7 आणि छेदामधला 5 आहे तसा. बघा किती सोपी पद्धत आहे. फक्त अंशांची बेरीज करायची आणि छेदामध्ये आहे तसा एकदा छेद लिहून घ्यायचा. झाले. तर हे उत्तर फायनल आहे. अशा प्रकारचं आपण एक दुसरं उदाहरण बघूया. समजा आपल्याला 2 पेक्षा अधिक अपूर्णांक दिलेत, त्यापेक्षा जास्त लाईक फ्रॅक्शन्स दिलेत. असं एक उदाहरण घेऊया आपण. 4/8 + 2/8 + 5/8 असं काहीतरी दिलं असेल समजा. अशी अनेक उदाहरणं तुम्ही तुमच्या मनाची तयार करू शकता. इतका सोपा भाग आहे हा. मग पहिल्या रूलनुसार आपण काय करूया, सगळ्यांचे अंश जे आहेत ते एकत्र घेऊया. वी ॲड द ऑल न्यूमरेटर्स. 4 + 2 + 5 अपॉन छेदामध्ये आम्हाला काय करायचं आहे, एकदाच तो छेद आहे तसा लिहून घ्यायचा आहे. कोणता आहे छेद, तर 8 आहे, तो लिहून घेऊया. 4 + 2 + 5/8. आता यांची बेरीज करूया. 4 + 2 6, 6 + 5 11, 11/8. 11/8 हे फायनल उत्तर. अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, ॲडिशन करायचे. आता ॲडिशन ज्याला जमली त्याला सबट्रॅक्शन पण येणार. सेम पद्धत असणार आहे तीही. पण यापूर्वी एक मी तुम्हाला ॲडिशनचं एक सांगते. काही उदाहरणं अशी असतात की ज्यावेळी आपण उत्तर काढतो, म्हणजे समजा आता 2/7 असेल प्लस 5/7 असेल, असं एक उदाहरण दिले आणि हे पण तुम्हाला ॲडिशन करायचे. मग तुम्ही नियमानुसार जाल, 2 + 5/7. पुन्हा उत्तर काय येईल, 7/7, 7/7 असं आपलं उत्तर आलं. मग 7/7 लिहून मोकळं व्हायचं नाही. आपल्या लक्षात येतं की 7ला 7ने भागल्यानंतर उत्तर सेम येतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही याचा 1 असं लिहिलं तर हे फायनल उत्तर होईल. म्हणजे काही वेळेला ज्यावेळी तुम्हाला पर्यायाचे प्रश्न असतात, खालील पर्यायातून उत्तर शोधा, त्यावेळी तुम्हाला काय काम करायचं आहे, 7/7 एवढंच काढून थांबायचं नाही. पर्याय समजा 7/7 नाहीच दिला, पर्यायामध्ये 1 दिला, तर हे फायनल उत्तर असणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, इफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद ऑफ अ फ्रॅक्शन, दिलेल्या अपूर्णांकातला उत्तराच्या अपूर्णांकातलं उत्तर जे बघतोय आपण ते जर इक्वल असेल म्हणजे समान असेल तर द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1. म्हणजे येणारं उत्तर हे काय असतं, 1 असतं. ठीक आहे. तर आता आपण सबट्रॅक्शनकडे वळूया. या टाईपची शाब्दिक उदाहरणंसुद्धा जर आली तर तुम्हाला सोडवायची आहेत. आता बघूया सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. इथे लिहिते बेरीज. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी लिहून घ्या. आता सबट्रॅक्शनसाठी पण तोच नियम आहे. एक उदाहरण बघूया आपण. 4/5 - 2/5. ठीक आहे.
आता इथे सुद्धा आम्हाला समच्छेद अपूर्णांक दिसत आहेत, लाईक फ्रॅक्शन्स दिसत आहेत. मग याचा पण रूल तेच असणार आहे. काय असणार रूल? वेन वी सबट्रॅक्ट द लाईक फ्रॅक्शन्स, त्यावेळी काय करणार आपण? फर्स्ट टाइम वी सबट्रॅक्ट द न्यूमरेटर्स ऑफ बोथ फ्रॅक्शन्स. म्हणजे ज्यावेळी आम्हाला वजाबाकी करायची आहे त्यावेळेला दोन्ही अपूर्णांकाच्या अंशांची पहिला वजाबाकी लिहून घ्यायची आणि छेदामध्ये काय करायचं? देन राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज, त्याचा छेद आहे तसा लिहून घ्यायचा. सेम ॲडिशनसारखीच सबट्रॅक्शन असणार आहे, फक्त बेजेच्या ऐवजी वजाबाकी करायची. ठीक आहे, तर मग लिहून घेऊया आपण 4 - 2, 4 - 2, छेदामध्ये आहे तसा 5, 4 मधून 2 गेले, 2 उरले, 4 - 2 2, आणि छेदामध्ये 5 आहे तसा अपॉन 5. बघा सोपं आहे की नाही? तसंच आणखी एक उदाहरण घेऊया आपण, आणि या टाईपचे प्रश्न पण मी तुम्हाला पाठवेन. 7/12 मायनस 5/12. ठीक आहे, 7 - 5 न्यूमरेटर्सला पहिल्यांदा घेऊया, अपॉन 12. 7 - 5 छेदामध्ये 12, 7 - 5 किती होतात? 7 - 5 2 2 होतात, अपॉन 12 छेदामध्ये 12. म्हणजे हे उत्तर फायनल. काय अवघड आहे का? नाही, तर अगदी सोपं जाणार आहे तुम्हाला. या टाईपचे मी प्रश्न पाठवेन, हे नीट लिहून घ्या वहीमध्ये आणि ते प्रश्नही सोडवा आणि तो अभ्यास ग्रुपवर पाठवा. आणि यानंतरची जी पुढची कन्सेप्ट आहे ती अनलाईक फ्रॅक्शनची असणार आहे. त्याची पण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे, तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.